नमस्कार. मी शेतकीशास्त्राचा अभ्यासक आहे. शिकत असताना मी मधमाशांची शेती, माशांची शेती, गांडूळ शेती असे शेतीचे अनेक प्रकार अभ्यासले. बोपोडीला आल्यावर मला नवीनच एक प्रकार कळाला, तो म्हणजे डासांची शेती. नाहीतर काय, इथे एवढी जलपर्णी वाढून ठेवलेली आहे. या जलपर्णीमुळे डासांची पैदास वाढते. म्हणजेच काय तर ही लोक डासांची शेती करतायत. ही डास वाढल्यामुळं इथं डेंग्यू, मलेरियासारखे संसर्गजन्य रोग होतात. तुम्ही इथल्या कुठल्याही डॉक्टरला विचारा, 90% पेशंट हे डेंग्यू आणि मलेरियाचे असतात. मागं श्रीकांत पाटील जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांनी अजितदादा पवार यांना खास ही परिस्थिती दाखवण्यासाठी आणलं होतं. त्यासोबत त्यावर उपाययोजना केल्या. त्या जलपर्णीचा नायनाट केला होता. धूरगाडी देखील आणली होती. पण त्यानंतर सत्ता बदलली आणि नवीन सत्ताधाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. सत्ता नसताना देखील श्रीकांत पाटील यांनी या जलपर्णीचा नायनाट करायचे विशेष प्रयत्न केले. पण जे सत्तेवर होते त्यांना मात्र याची काहीच फिकीर नव्हती. त्यांनी इथं जलपर्णी वाढवून दिली. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव वाढला. पण यंदा मात्र मी ती चूक करणार नाही. यंदा मी श्रीकांत पाटील यांनाच मत देणार. कारण तेच आमच्या आरोग्याची काळजी घेतात. तेच डासांचा उपद्रवापासून आमची सुटका करतात. म्हणूनच माझे मत आरोग्याला, माझे मत श्रीकांत पाटील यांना, माझे मत राष्ट्रवादी काँग्रेसला.